ते म्हणतात ना, की IIT आणि NIT वाले लोक ना जॉब करण्यासाठी नाही तर जॉब देण्यासाठी बनलेले असतात आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आता हा कोण समजून घ्यायचा असेल तर पाठीमागे जावं लागेल. तर 2च दिवस आधी ना मुंबईवरून गोव्याला ट्रॅव्हल करत असताना मला ट्रॅव्हल टाइम मध्ये ओळख होती याच्याशी. दिस इज सौरभ आणि आम्ही दोघंही आलो होतो वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या कामासाठी. पण आमचं इंटेन्शन एकच होतं बाई की ट्रॅव्हल करणं आणि गोवा. याची सुरुवात ना मी झुडिओ पासून करतो आणि ऍक्च्युली ना झुडिओ माझ्यासाठी अट्रॅक्शन नव्हतं. ते म्हणतात ना की आडला हरी गाढवाची पायदरी तो प्रकार झालता माझ्याबरोबर. सो गरजेसाठी जाऊन मी ना कपडे वगैरे घेतले. तर सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये ना ऑर्केस्ट्रा आणि जत्रा या दोन गोष्टी फिक्स असतात. तर इथं पण एक ऑर्केस्ट्रा होता पण तो इंग्लिश मध्ये होता, जास्त काय आपल्याला समजला नाही. सो आज सकाळी आम्ही पोहोचतो जापनीज गार्डन मध्ये, जो साऊथ मधला सगळ्यात शांत आणि स्वच्छ असं ठिकाण आहे. तर ना हा एक IIT पास आउट इंजिनियर आहे आणि मागच्या 2 वर्षापासून तो स्वतःची कंपनी तयार करतो जिचं नाव आहे होमात्री. सो त्याला विचारलं बाई काय करते तुझी होमात्री. इट्स अ वेरी ब्यूटीफुल कॉन्सेप्ट जहाँ पर हम लोगों को घर का खाना देने की कोशिश करते हैं. थोडक्यात सांगायला ना तर त्याचा बिझनेस काय अशा प्रकारचा आहे की झोमॅटो आणि स्विगीवाले काय करतात की हॉटेलमधलं जे फूड आहे ना तर ते लोकांना विकायचं काम करतात आणि हा काय करतोय जे घरामध्ये बनणारे एक्स्ट्रा फूड आहे ना तर त्या फूडला लोक ऑर्डर करून खाऊ शकतात. तर ह्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय आणि खरं तर ना त्याचा टर्नओव्हर आतापर्यंत 60 लाख इतका देखील गेला आहे आणि खरं तर ही एक चांगली अचिव्हमेंट म्हणू शकतो.